राज्यातील राजकारण पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चेने ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दानवे यांची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, असे सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना सांगितले. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संजय राऊत यांनी यावर जोरदार पलटवार केलाय. अंबादास दानवे हे सातत्याने महायुती सरकार आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करत असतात. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, दानवे यांच्या टीकेला मीडियाने फारसे गांभीर्य देऊ नये. आपल्या नेत्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ते अशी विधाने करत असतात. मात्र पडद्यामागे त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच ते आमच्यासोबत दिसतील. सामंत यांनी पुढे टोला लगावला की उबाठाचे नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. दानवे देखील याच वाटेवर आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का, असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. जर तुम्हाला अशा रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंना पाहायला आवडत असेल तर आत्ताच दौलत मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. चला मराठीत मजा घेऊया आणि शिकूया. दौलत मराठी सबस्क्राईब करा.